राज्याचे महसूल मंत्री तथा नागपूर अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकाराने श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान कोराडी या ग्रामीण भागातील गरजू नागरिकांसाठी आरोग्य सेवा विस्तार मोहिमेचा भाग म्हणून रविवारी मौदा तालुक्यातील कोदामेंढी येथे मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। शिबिरात गावातील 1519 रहिवाशांची तपासणी करण्यात आली आणि त्यांना आवश्यक उपचार आणि औषधे देण्यात आले। शिबिराला उत्साहपूर्ण प्रतिसाद मिळाला। या महाआरोग्य शिबिरात नेत्ररोग, न्यूरोलॉजी, ऑर्थोपेडिक्स, कान नाक घसा, कर्करोग, गॅस्ट्रोएंट्रोलॉजी, हृदयरोग, बालरोग, रक्त चाचण्या, सिकलसेल चाचण्या, ईसीजी, दंत तपासणी, रक्तदाब, मधुमेह, श्वसन रोग, क्षयरोग आणि सामान्य औषध यासह विविध आजारांची तपासणी आणि उपचार करण्यात आले। सर्व प्रकारच्या चाचण्या आणि औषधे एकाच ठिकाणी उपलब्ध असल्याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले। या प्रसंगी गाव जणू मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल झाले होते। गरजूंना चष्मेही वाटण्यात आले आणि आयुष्यमान कार्ड बनवण्यात आले। ज्या रुग्णांना शस्त्रक्रियेची आवश्यकता असेल त्यांना संस्थेमार्फत रुग्णालयात नेले जाईल आणि शस्त्रक्रियेची व्यवस्था केली जाईल। महालक्ष्मी जगदंबा संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण लिखाणकर यावेळी उपस्थित होते। या शिबिराला इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, दंत महाविद्यालय आणि रुग्णालय, आशा रुग्णालय कामठी आणि नागपूर येथील जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या पथकाने सहकार्य केले। डॉक्टर रवी चव्हाण, डॉक्टर सौरभ अग्रवाल, डॉक्टर वैभव कारेमोरे, डॉक्टर राज गेहलोत आणि इतर डॉक्टरांनी शिबिरात विशेष सहकार्य केले।